राज्यभरामध्ये आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTETची परीक्षा सुरू आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागते। परीक्षा केंद्रामध्ये आज जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र हे काढून जावं लागतंय। आज सकाळी 9:30 ते 12 या वेळेमध्ये ही परीक्षा होते आणि त्यापूर्वी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीची परीक्षा केंद्रामध्ये जाताना कसून चौकशी केली जाते। या कुठलेही मेटलचं साहित्य हे सोबत घेऊन जाऊ नका असं गेटवरच सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, काना नाकातले दागिने हे काढण्याच्या सूचना केल्या। त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं देखील सांगण्यात आलं आणि त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरचे सगळे दागिने हे महिलांना काढावे लागले। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवरती हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे अनेक महिलांनी परीक्षा केंद्रामध्ये जाताना या महिलांना अडचणी येत आहेत। एक टीचरांची जी TET शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे। इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय। हे असा रूल कुठंच नाही आहे। शिक्षकांवर हा अन्याय आहे। सरकार कुठं झोपलेला आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही। हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता। लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला होत आहेत। विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल। उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवरती जावं अशी विनंती केली आहे। संजय राऊतांचं वक्तव्य। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 67% मतदान। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी। वेगवान निकालांसाठी पहा ABP माझा। अजितदादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात निच्चांकी मतदान। काल फक्त 54% मतदारांनी केलं मतदान। पुणे जिल्ह्याची सरासरी टक्केवारी 69%। मुंबईमध्ये मोहन भागवतांच्या व्याख्यानाचा आज दुसरा दिवस। अक्षय कुमार, कुमार मंगलम बिर्ला, महेश मांजरेकर, नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवर श्रोते उपस्थित। परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये झेरॉक्स दुकानांवर बंदी। कॉपी मुक्त मोहिमेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय। केंद्राच्या 500 मीटर परिसरामध्ये पोलिसांच्या मदतीने झेरॉक्स दुकानं बंद ठेवली जाणार। वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष। T20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवरती 29 धावांनी मात। सूर्यकुमारची खेळी निर्णायक। अक्षय सिराजचा प्रभावी मारा। विश्वचषक जिंकल्यानंतर युवा भारतीय क्रिकेट संघ आज मुंबईमध्ये क्रिकेटप्रेमी संघाचं जल्लोषात स्वागत करणार। भारतानं 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावरती नाव कोरलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।